तुम्ही कितीही खासदार मिळून अशा मागण्या केल्या, लोकांच्या हिताच्या मागण्या केल्या, तरी त्याला किंमत नाही, थारा नाही. कारण सत्ताधारी हे लोकांसाठी आता राहिलेले नाही, ते कंपन्यांचे हस्तक झालेले आहे. उंदराला औषध टाकल्यासारखं. म्हणजे उंदीर मरतील म्हणून ज्या पद्धतीनं आपण भजे टाकतो आणि त्या भज्यामध्ये छोटंसं पॉइझन विष मिक्स करतो, का तर उंदरांचा नायनाट व्हावा म्हणून. बरोबर. अगदी त्या पद्धतीनं सरकार इथल्या समाजाला, इथल्या व्यवस्थेला, इथल्या जनतेला हतबल करण्यासाठी, निष्प्रभ निष्प्राण करण्यासाठी कुठल्या ना कुठल्या योजनेच्या माध्यमातून, लालचीच्या माध्यमातून तुमच्या आमच्यासमोर अशी विषारी भजे टाकण्याचं काम करतो. प्रत्येक उद्योगपती एक सुंदर संकल्पना घेऊन सत्ताधाऱ्यांकडे येतो, मॉडेल बनवतो. काय केलं तर काय होईल, एवढ्या कोटी लोकांकडून एवढे रुपये जमा केले तर एवढे कोटी जमा होतील, त्यात कंपनीला एवढा नफा आणि योजनेची, त्या संकल्पनेची शासकीय पातळीवरून अंमलबजावणी केल्याबद्दल सत्ताधारी नेत्याला एवढा फायदा. गणित मांडलं जातं, योजना आखली जाते, भागीदारी नफेखोरीचा वाटा फिक्स होतो आणि ती योजना गरज नसताना लोकांवरती लादली जाते, थोपवली जाते. महाराष्ट्राची लोकसंख्या 12,93,00,000 आहे. एस टीचं स्मार्ट कार्ड काढायचं म्हटलं त्यासाठी सध्या 199 रुपये सरकारला द्यावे लागतात, तेवढी फीस आकारली जाते. 10 कोटी लोकांनी जरी हे स्मार्ट कार्ड काढलं तरी 19,90,00,000 रुपये एका झटक्यात जमा होतात, नुसत्या कार्डची कमाई. आणि एस टी महामंडळाचं जर वार्षिक उत्पन्न जर बघितलं तुम्ही मागच्या वर्षीचं, तर ते आहे 4,370 कोटी रुपये. आता विचार करा, आता हे स्मार्ट कार्ड काढण्याचं टेंडर कुठल्या तरी एखाद्या कंपनीकडे दिलेलं असणार. त्यामधून एस टी महामंडळ फायद्यात येणार नाही, त्यामधून सरकारचा आणि लोकांचा फायदा नाही. परंतु ही सेवा देण्यासाठी, ही सेवा पुरवण्यासाठी ज्या कंपनीला हे टेंडर दिलं असणार, त्या कंपनीचा हा 199 रुपये प्रत्येक व्यक्तीमागं खर्च किंवा चार्ज लावला असणार. आता ह्या 199 मधून कार्डसाठी फार झालं तर 10-20 रुपये, 50 रुपये खर्च होईल. परंतु तरीसुद्धा 19 लाख कोटीची कमाई एका छोट्याशा कार्डमधून सरकार काढते. आता हे फक्त एस टी महामंडळाचं झालं. अगदी त्याच पद्धतीनं आता MSEBीचं, वीज वितरण कंपनीचं देखील कार्ड आपल्याकडे येणार आहे आणि ते असणार आहे प्रिपेड कार्ड आणि ते इनबिल्ट असणार आहे आपल्या मीटरमध्ये. म्हणजे आपण रिचार्ज केलं तर आपलं मीटर चालू राहणार आणि रिचार्ज संपलं की विद्युत खंडित होणार. म्हणजे वेगवेगळ्या संकल्पना, वेगवेगळ्या आयडिया राबवल्या जात आहेत. ते कशासाठी? लोकांना सुविधा पुरवण्यासाठी नाही, लोकांच्या खिशातला पैसा काढण्यासाठी. आता मला सांगा की दरवर्षी शेतकऱ्यांची विम्याच्या निमित्तानं, PM किसानच्या निमित्तानं म्हणजे त्यांना KYC करायला पाठवलं जातं, आधार कार्ड अपडेट करायला पाठवलं जातं. म्हणजे दर महिन्याला तुमच्या पाठीमागं काही ना काही कागदपत्र जमा करणं, काही ना काही अपलोड करणं, काही ना काही फॉर्म भरणं सरकारनं लावून दिलेले. आता तुम्ही CSC केंद्रामध्ये जाता म्हणजे तुम्हाला तिथं फुकट सेवा देण्यासाठी कुणी बसलंय का? म्हणजे सरकारची जी काही 60-70 रुपये फीस आणि त्या केंद्र चालकाचे अतिरिक्त 100-150 रुपये, म्हणजे 100-200 रुपयाला दर महिन्याला तुमच्या खिशाला झळ बसते. परंतु या कोट्यावधी लोकांच्या लोकसंख्येतून त्या प्रत्येकाचा हिशोब केला तर दर महिन्याला कुठल्या ना कुठल्या कंपनीच्या खिशामध्ये लाखो रुपये, लाखो करोडो रुपये खिशात जातात आणि त्यामधला वाटा सत्ताधाऱ्यांकडे आपोआप जातो. बरं फायदा काय त्यातून? फायदा काहीच नाही. म्हणजे आपण म्हणतो ना, ते उंदराला औषध टाकल्यासारखं. म्हणजे उंदीर मरतील म्हणून ज्या पद्धतीनं आपण भजे टाकतो आणि त्या भज्यामध्ये छोटंसं पॉइझन विष मिक्स करतो, का तर उंदरांचा नायनाट व्हावा म्हणून. बरोबर. अगदी त्या पद्धतीनं सरकार इथल्या समाजाला, इथल्या व्यवस्थेला, इथल्या जनतेला हतबल करण्यासाठी, निष्प्रभ निष्प्राण करण्यासाठी कुठल्या ना कुठल्या योजनेच्या माध्यमातून, लालचीच्या माध्यमातून तुमच्या आमच्यासमोर अशी विषारी भजे टाकण्याचं काम करतो. आणि त्या माध्यमातून होतंय काय की आपला सगळा वेळ, आपली सगळे पैसे, म्हणजे एकतर आपलं आर्थिक उत्पन्न कमी आणि त्यामध्ये हे अशा योजनेच्या
अशा लालचीपणाच्या मागे लागून आपण एखाद्या कंपनीच्या एखाद्या उद्योगपतीला श्रीमंत करतोय. आता आपण थोडंसं एस टी महामंडळाकडून MSEBीच्या स्मार्ट मीटरकडे वळूया. आता याच पद्धतीनं वीज मीटरचं टेंडर मोठ्या कमाईची योजना आहे. पूर्वी 1500 रुपये मीटरचं डिपॉझिट होतं, ते वाढवून प्रीपेड मीटर बसविताना ते नक्कीच वाढलं जाणार आहे. आणि त्यासोबत त्या बसविण्याचा चार्ज देखील आपल्या वीज बिलामध्ये येणार आहे. हा पैसा सरकारकडे जमा होणार नाही, हा पैसा कंपनीकडे जमा होणार आहे. प्रश्न मीटर बदलण्याचा नाही, प्रश्न आहे 26,000 कोटींचा. कारण या देशामध्ये 2,37,00,000 वीज मीटर ग्राहक राज्यामध्ये आहे. कुठलीही समस्या, तांत्रिक अडचण नसताना वीज मीटर बदलण्याचा निर्णय का? यामध्ये जनतेचं हित आहे, सरकारचं उत्पन्न वाढणार आहे की कंपनीचा फायदा होणार आहे? मग ही जबरदस्ती का आणि कुणासाठी? सत्ताधारी आणि कंपनीधारक मिळून लोकांना पर्याय देत आहेत आणि योजना आखत आहेत, हे मात्र निश्चित. बरं, हे मीटर बसविल्यानंतर वीज नियमित राहील याची काही खात्री नाही. नियमित वीज पुरवठा होईल याची कुठलीही शाश्वती नाही. दिवसाचे 24 तास वीज मिळण्याची खात्री नाही. पण मोजणी दिवसात होणार, महिना भरला की रिचार्ज संपणार आणि पुन्हा तुम्हाला नव्यानं रिचार्ज केल्यानंतर तुमच्या घरातला दिवा लागणार. जसे मोबाईलचे सिम, तुम्ही किती कॉल केले, किती डाटा वापरला, कितीदा टावर गेले, व्यत्यय कितीदा आला, याच्याशी काही देणं घेणं नाही. सेवा दुय्यम, मेवा प्रथम, हे आजपर्यंत आपण मोबाईल कंपन्याकडून शिकलो आणि पाहिलं. पाठीमागे एक खासदार होते, त्यांनी प्रश्न असा उपस्थित केला होता की मोबाईलच्या रिचार्जचा महिना 28 दिवसाचा आहे, तो 30 दिवसाचा करण्यात यावा आणि 30 दिवसाचं भाडं प्रीपेड म्हणून घेण्यात यावं. पण झालं का? नाही झालं. म्हणजे इथे कंपनीची मनमानी आहे, कारण आणि सरकारचा त्याला पाठिंबा आहे. तुम्ही कितीही खासदार मिळून अशा मागण्या केल्या, लोकांच्या हिताच्या मागण्या केल्या, तरी त्याला किंमत नाही, थारा नाही. कारण सत्ताधारी हे लोकांसाठी आता राहिलेले नाही, ते कंपन्यांचे हस्तक झालेले आहे. लोकांच्या लोकहक्कांना लाचार करणारी व्यवस्था प्रबळ होत आहे, हे यावरून दिसून येतं. आणि त्यामुळं अल्प उत्पन्न असलेले, मजूर असलेले जे लोक आहेत, त्यांना आता भविष्यामध्ये अंधारात राहण्याशिवाय आणि पुन्हा दिवाबत्ती आणि अंगणात कंदील लावल्याशिवाय पर्याय उरणार नाही, हेच एकूण दिसत आहे. कारण वाढत्या महागाईनुसार तुम्हाला प्रीपेड करणं, तुम्हाला ते वीज बिल भरणं, तुम्हाला रिचार्ज करणं सोपं नाही. कारण वरचेवर या कंपन्यांची भूक वाढते आहे आणि त्या वाढीला मर्यादा नाहीत. सरकार त्यावरती लक्ष देत नाही. आता अशा कंपन्यांना टेंडर देण्यापेक्षा सरकारी कंपन्यांना जर टेंडर दिले, सरकारी कंपन्यामध्ये नवीन रोजगार निर्मिती झाली, तर किमान बेरोजगारांना नोकरी मिळेल. परंतु आउटसोर्सिंगचं आणि टेंडर देऊन गुत्तेदारामार्फत, कंपनीमार्फत कामं करण्याचं प्रमाण जास्त वाढते. कारण बाहेर कामं दिली तरच नेत्यांचं उत्पन्न वाढणार आहे. कारण सरकारच्या पैशाचा हिशोब मागणारे अनेक आहेत आणि तो कधी ना कधी येतो. जसं आधार कार्ड, पॅन कार्ड बनवणारी कंपनी ही सरकारची कंपनी आहे. भारत हेवी इलेक्ट्रिकल्स म्हणजेच भेल ही कंपनी भारताच्या अत्यंत संवेदनशील असलेल्या महत्त्वाच्या मायक्रोचिप्स बनवते. आता मला सांगा, जर ही कंपनी आधार कार्ड आणि पॅन कार्ड सारखे कार्ड बनवत असेल, तर लोकांचा महत्त्वाचा डाटा असणाऱ्या ATM कार्ड बनवणाऱ्या या कंपनीला हे मीटर बनवण्याचं काम का नाही दिलं जात? ST महामंडळाचे स्मार्ट कार्ड, रेल्वेचे स्मार्ट कार्ड बनवण्याचं काम या भेल कंपनीला का दिलं जात नाही? जर त्या कंपनीला अशी कामं दिली तर लोक हसत हसत पैसे देतील आणि लोक तुमच्या व्यवहारावरती पारदर्शकतेवरती प्रश्न उपस्थित करणार नाहीत. कारण त्यातून आपल्याच पोरांना, आपल्याच लोकांना रोजगार मिळेल, नोकऱ्या मिळतील आणि त्यामध्ये आपलाच फायदा होईल. परंतु इथं होतंय काय की हे सगळे कामं बाहेरच्या कंपन्यांना दिले जात आहेत. अदानी अंबानीसारखे मोठे उद्योगपती जगविख्यात होत आहेत, जगभर ते पसरत आहेत आणि त्या माध्यमातून नेत्यांना देखील भरघोस उत्पन्न मिळतं. थोडक्यात कंपन्या चालवण्यासाठी लोकांच्या पैशांची लूट होत आहे.
आता यावरती लोकांसमोर पर्याय काय आहे? सरकारच्या दडपशाहीचा स्वीकार करून नंबर 1, सरकारच्या दडपशाहीचा स्वीकार करून तुमच्या उत्पन्नातला अधिकचा वाटा द्या आणि आर्थिक लाचारी हसत हसत स्वीकारा. ज्या पद्धतीनं आपण मोबाईल सिम रिचार्ज करतो, अगदी ही लाचारी, ही कैद आपण ज्याप्रमाणे स्वीकारली, अगदी त्या पद्धतीनं इथून पुढच्या प्रत्येक योजना सरकारच्या स्वीकारणे आणि सरकारला हसत हसत गरज नसताना, फायदा नसताना पैसे देत राहणे. नंबर 2, किंवा भौतिक वाद सोडून पुन्हा आदिम पद्धतीने अथवा कमी साधनांच्या आधारे जीवनाचा स्वीकार करा. प्रीपेड याचा अर्थ असा आहे की कंपनीला तुमच्यावर विश्वास नाही, तुम्ही कंपनीवर विश्वास ठेवा, हेच सरकारला सांगायचं आहे. एकदा का तुम्ही प्रीपेड सेवा स्वीकारली की किती दिवसाचा, किती तासांचा, महिना करायचा कंपनी ठरवेल. किती टॅक्स, किती सेवा कर तुमच्याकडून घ्यायचा कंपनी ठरवेल. थोडक्यात या ठिकाणी शासकीय व्यवस्था, शासकीय ॲडमिनिस्ट्रेशन आणि सरकार नावाची संकल्पना लोकशाहीतून हद्दपार करणे आणि ईस्ट इंडिया कंपनीनं जो आपल्यासमोर आदर्श ठेवला आहे कंपनीवादाचा, तो कंपनीवाद वाढवत राहणे हाच इथल्या राज्यकर्त्यांचा मोटिव्ह आहे, उद्देश आहे. आणि इथल्या सामान्य लोकांना त्यांच्या दारिद्र्यामध्ये ठेवणे, त्यांच्या अल्प उत्पन्नामध्ये त्यांना सुखी ठेवणे हाच इथल्या सत्ताधाऱ्यांचा हेतू आहे. एवढं मात्र नक्की. धन्यवाद.